सोलापुरातील स्टेशन रोड लगत एका बँकेचे एटीएम फोडून 12,80,800 रुपये चोरट्यांनी लंपास केले। मंगळवारी पहाटे घडलेल्या घटनेने मुडीनीम शहरात एकच खळबळ उडाली। पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मुडीनीम शहरात स्टेशन रोड लगत एका बँकेचे एटीएम आहे। मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 4 चोरटे पांढऱ्या कारमधून आले। त्यापैकी एकाने सीसीटीव्ही कॅमेराला काळा स्प्रे करून कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला। अन्य साथीदारांनी कारमधून गॅस कड बाहेर काढून त्याच्या सहाय्याने एटीएम मधील 12,80,800 रुपयांची रोकड पळवून नेली। त्यानंतर त्याच कारमधून ते पसार झाले। या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळ्याचे अजित पाटील, शुभम कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी सोलापूर येथील श्वान पथकासह पाचारण करण्यात आले। त्यानंतर संबंधित बँकेचे शाखाधिकारी सनद दानोळे यांच्याशी संवाद साधत चोरट्यांनी फोडलेले एटीएम आपल्या बँकेचे असून यांचे टेंडर एका कंपनीला देण्यात आले होते। याचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत।